नमस्कार, विनय कोठारे व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मी आज आलेलो आहे नवीन CBS येथे। हे बघू शकतो किती छान अशी रांगोळी काढलेली आहे। कारण काय आहे तर आपली सर्वांची लाडकी लाल परी, जिने सर्वांना एका ठिकाणापासून तर दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्याचा आतापर्यंत सर्वात स्वस्त आणि सर्वात सेफली काम केलेलं आहे अशी लाल परीचा आज वाढदिवस आहे। तो कितवा तर 77वा। आणि सर, तुम्हाला मनापासून सर्व भारतीयांतर्फे महाराष्ट्रीयांतर्फे शुभेच्छा। आणि आपली जी लाल परी आहे ती अशीच प्रगती करत राहावी मनापासून विनय कोठारे व्लॉग्सतर्फे शुभेच्छा। माझ्यासोबत आहेत विनोद गणवारे सर, जे सहाय्यक वाहतूक अधीक्षक आहेत पंचवटी डेपोचे। सर, काय वाटतं तुम्हाला आजची लाल परीची 77वा वाढदिवस तुम्ही साजरा करत आहात आणि यू आर द पार्ट ऑफ दॅट ऑर्गनायझेशन? 1948 साली राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस नगर ते पुणे मार्गावर धावली होती। टप्प्याटप्प्याने प्रवास आज 77 वर्ष पूर्ण झाले। आज 77वा वर्धापन एस टी महामंडळाचा आज आम्ही साजरा करतो आहे आणि आम्हाला अभिमान आहे का एवढ्या मोठ्या वातावरणामध्ये एवढी आम्हाला कॉम्पिटिशन आहे, त्यामध्ये सुद्धा आम्ही आज सर्वांना पुरून उरतो आहे। सर्वात चांगली सेवा ही राज्य परिवहन महामंडळ देत आहे। प्रवाशांना आमच्यावर खूप विश्वास आहे आणि आज सर्व प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवासी राज्य परिवहन महामंडळ लालपरीतूनच प्रवास करतात आणि आम्ही त्यांना सर्वांना आव्हान करतो की सुरक्षित सेवा ही फक्त राज्य परिवहन महामंडळच देऊ शकते। आपण सर्वांनी लालपरीतूनच प्रवास करावा असं मी सर्व प्रवाशांना आव्हान करतो। आज आपल्या घरातून जर एखादी महिला एकटी जर कुठे पाठवायची असेल तर फक्त राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीतूनच त्यांना पाठवले जातं। हा विश्वास हा राज्य परिवहन महामंडळाने निर्माण केलेला आहे। मी सर्वांना परत एकदा आवाहन करतो की आपण राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीनेच प्रवास करावा। हेच यश आहे राज्य परिवहन महामंडळाचा जो विश्वास आहे आणि सेफ्टी आहे आणि प्लस किफायतदार रेट्स आहे। सो विनय कोठारे व्लॉग्सच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सर्व भारतीयांतर्फे आणि महाराष्ट्रीयांतर्फे तुम्हाला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि नागरिकांना आवाहन करतो की ही आपल्या हक्काची लालपरी आहे, तिला तुम्ही तिच्यातूनच प्रवास करावा आणि सहकार्य करावे राज्य परिवहन महामंडळाला। धन्यवाद।